आता काकू दुसरा पदार्थ कुठला आहे आपला? दुसरा ढप्पळी भाजी. ढप्पळी? हे हा भाजीचं नाव आहे त्या. ढप्पळ. हा, असं सगळे म्हणतात भाजी. ही मिक्स भाजी आहे. बर. आणि ह्याच्यामध्ये काय आहे की सगळं म्हणजे फ्लावर आणि गाजर वगैरे जे नॉर्मल ते भाजी नाहीये ती, त्या भाज्या आपण घालत थोडक्यात नाही. जी अवेलेबल आपल्या घरात भाजी आहे ती सगळी एकत्र करा. नाही, तसंही तसंही नाही. कारण काही वेळेला फ्लॉवर वगैरे असं उग्र वास येतो त्याचा, आणखीन ते उकडताना लवकर शिजून जातं, तर असं नको. तर कंद भाज्या जरा जास्त घ्यायच्या. बर. बटाटा आहे ह्याच्यात, बटाटा कमी घ्यायचा. कंद, कच्चं केळं आणि बटाटा आहेत, आपल्या काय तोंडली आहेत, वाटाणे आहेत, वालपापडी आहे, सुरण आहे. ह्या सगळ्या ज्या भाज्या कंदाच्या भाज्या आहेत, हे पारंपरिक भाजी आहे. पारंपरिक भाजी आहे. पारंपरिक. ओके. ढप्पो काय? ढप्पळ. ढप्पळ. ढप्पळ नाव आहे. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हा, आता ह्याच्यामध्ये ह्या भाज्या आहेत सगळ्या, त्या उकडून घेतलेल्या आहेत. बर. ओके. हे काय आहे? तर हे नारळाचं दूध आहे, मिरची, चिंचेचा कोळ, कढीपत्ता, मीठ आणि मोहरी. अच्छा, म्हणजे फोडणीवर आपण करणार आहोत. हा, फोडणीवर. सोपी भाजी आहे अगदी. बरं, मला अजून एक जरा विचारायचं आहे तुम्हाला असं की प्रवास आपण मुंबईकर खूप करतो, बरं, खूप प्रवास करत असतो सतत. तर ह्या प्रवासाच्या काही गमती जमती तुमच्या घडल्यात का? कधी कुठे फिरायला गेलात किंवा कुठे ऑफिसला जाताना असं काही? यांचाच एक मोठा किस्सा आहे, विचार त्यांनाच विचारत नाही. माझा किस्सा म्हणजे तशी मी म्हणजे असं म्हणते, हे म्हणतात की खूप भटकतेस. आता दुपारी काय झालं, आम्ही 12 वाजता माझ्या एका ठाण्याच्या मैत्रिणीकडे जेवायला जायचं होतं. तर तिघी मैत्रिणी आम्ही माटुंगा स्टेशनला बसलो. तर मी जरा त्यातलं बघितलं, म्हटलं कल्याण, म्हणजे त्या गाडीत आणि गर्दी नव्हती. आमच्या मैत्रिणीच्या गप्पा झाल्या. अरे दुपारी म्हटलं 12ला कुठे बायका येणार. मस्त गप्पा सुरू झाल्या आणि कुर्ल्याला आल्यानंतर ते सगळे म्हणजे उतरले, आमच्या लक्षातच नाही आलं. म्हणजे आम्ही मस्त गप्पा चालल्या होत्या आणि गाडी जेव्हा कुर्ल्याहून सुटली तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या बाजूला कोणीच नाहीये. मग आम्ही जरा घाबरलो आणि मग जरा उभे राहिलो. तर म्हणजे प्लॅटफॉर्म सुटता सुटता लोक आम्हाला अरे अरे असं करत करत ते बघत होते आणि आम्हाला काही लक्षात नाही आलं. मग ती गाडी कुर्ला शेडमध्ये गेली. शाबास. आता कुर्ला शेडमध्ये गेल्यावर आता तुम्हाला माहिती आहे आमच्यासारखं उड्या कसं मारणार. तिथल्या लोकांना बोलवलं, म्हटलं की हो आम्हाला काहीतरी उतरवायला मदत करा. मग काही लोक आले, त्यांनी सांगितलं उड्या मारा. त्यांनी आम्हाला पकडलं, आम्ही उतरलो. पण नंतर सांगते आमच्याबरोबर 2 जण चांगले जेंटलमॅन ते आले. बाकी एक तर कामगार होते शेडमध्ये काम करणारे. तर ते मला म्हणाले की मॅडम कितना अनाउंसमेंट किया कुर्ला में, आप लोग उतरे क्यों नहीं. म्हटलं हमने सुना ही नहीं. तो आप किसी का चुगली करते होंगे म्हणाला. तो म्हटलं चुगली किसका करेंगे, चुगली वाले हम लोग साथ हैं तीनों. मग म्हटलं अरे लेकिन हम उतरे नहीं, आप क्यों नहीं उतरे, हम तो गाडी चला रहे थे. पण गप्पांचा फड जमल्यावर आपल्याला काही सुचत नाही त्याच्या विशेषतः जास्त सुचत नाही. आता काय करायचं मला सांगा. आता ही मोहरी आहे ना, हा घालू का? मोहरी द्या थोडीशी. तेल तापलेलं आहे. ह्याच्यामध्ये हळद घालायची नसते ह्या भाजीमध्ये. मेन कढीपत्ता, मिरच्या थोडीशी घाला अजून, म्हणजे जरा वास चांगला येतो जरा. हा हा, चांगला वास येईल. आणि मिरच्या असा तुम्हाला तिखट किती पाहिजे त्या अंदाजाने घातल्या तरी चालेल. मागे हो. बरं, हळद का घालायची नाही तुम्ही मला सांगितलं नाही. काहीतरी वेगळं पण ह्याला दिसायला पाहिजे. नारळाचं दूध असतं त्याच्यामुळे ते हळद नाही चांगलं दिसत म्हणून. ओके, आता काय करायचं. आता त्याच्यात थोडंसं चिंचेचा कोळ, म्हणजे भाजी घातली आधी तरी चालेल. घालू का? हो, घातलं तरी चालेल. आणि आता ही शिजवलेली सगळी भाजी घालते. मिरचीचा जरा बसलेला आहे. आता नारळाचं दूध आणि मीठ आणि मीठ चवीनुसार. तर आता ही झालेली आहे. ज्यांना कोणाला जर त्याच्यात गोड हवं असलं तर ते थोडासा गोड घालू शकतात. पण
म्हणजे चवीप्रमाणे तुम्ही ते करू शकता, पण मी काही त्याच्यात गोळ घातला नाहीये आणि घालत नाही. झाली भाजी. हो. आणि खायची कशाबरोबर मला सांगा. आम्ही तर ही अशी ढप्पळ भाजी आहे की आम्हाला नुसतीच खावीशी वाटते. अरे म्हणजे ही जरा म्हणजे आवडीने आम्ही नुसतीच खातो भाजी. हे बघा जमलं तर पोळीला लावून पोळी लावून खाल्लं तरी चालेल. खाली चालेल, पण हे आम्हाला वाटीत घेऊन ते जर रसासकट नारळाच्या दुधासकट नुसती बरी वाटते भाजी बरं खायला. बघा खाऊन बघा. पण खाऊन बघायचं असेल ते लिहून यावं लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. ढप्पळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कंद, कच्चा केळं, बटाटे, तोंडली, वाटाणे, वालपापडी, सुरण, नारळाचं दूध, मिरची, चिंचेचा कोळ, कढीपत्ता, मीठ आणि मोहरी. कृती: कंद, कच्चा केळं, बटाटे, वाटाणे, तोंडली, वालपापडी आणि सुरण या भाज्या वाफवून घ्याव्यात. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांची फोडणी करावी. त्यामध्ये चिंचेचा कोळ, वाफवलेल्या भाज्या, नारळाचं दूध आणि मीठ घालून एकजीव करून भाजी सर्व्ह करावी.